आप देख सकते हैं सतारा पुलिस स्टेशन से आरोपी को लेकर आते हुए बिड बाईपास जो 26 तारीख के दिन जो तोड़फोड़ किए थे आरोपी ने, उन्हीं को अरेस्ट करके लेकर आते हुए सतारा पुलिस स्टेशन के सब लोग दाखवायचं ते कुठून तुम्ही आले कसं कसं केलं ते सगळं दाखवायचं. सर एक मिनिट थांबा नाही. कुठूनच गेले सांगायचं डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन गाड्या मागा गाडी दोन स्कॉर्पिओ होत्या त्याच्या पाठीमागे एक I-20 पण होती. आलं लक्षात आणि इर्टिगा पण होती. आरोपी को जिस जगह पे आज तोड़फोड़ हुई थी 26 तारीख के दिन, वहाँ ले जाते हुए आप देख सकते हैं जो मुंबई चाइनीज़ सामने आप देख रहे हैं हमारे चैनल के, इसी स्पॉट पे 26 तारीख के दिन इन्हीं आरोपियों ने तोड़फोड़ किए थे रात के वक्त. आइए अंदर जानेंगे, देखेंगे. बाईपास पुलिस स्टेशन की तरफ से इनकी बारात में गाडी म्हणला पहिलं लोड आला पहिले नंतर आपला पहिले 2 वर्ष आले ना पहिली वर्ष त्यावेळेस आलो गाडी खूप आली गाडी अगोदर कोण पळत गेलं पुढे दरवाजा उतरल्यानंतर उघडल्यानंतर गाडीमधून कोण बाकी लोकांमध्ये बाकी सर्व असे ब्लॅक स्टार होती ना सर. गाडीमध्ये होते. तुमच्या गाडीमध्ये किती लोक होते? दुसरा कोण? नाव काय त्याचं? चला. तर काय सांगणार, आज आरोपीची दीड करण्यात आली. नाही चायनीजवर जी हल्ला मागे झालता तर नेमकं कधी झालता आणि किती आरोपी अटक झालेले आहेत? नमूद गुन्ह्यामधल्या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. आरोपींना घटनास्थळी येऊन आरोपींना कुठल्या वाहनातून घटनास्थळी आलेले आहेत, त्यांनी घटनास्थळावर प्रवेश कसा केलेला आहे, तसंच ते घटनास्थळावरून पळून जाताना कशा पद्धतीने गेलेले आहेत आणि कोणत्या दिशेने गेलेले आहेत याची पडताळणी करण्याकरिता आपण अटक असलेल्या आरोपींना या ठिकाणी घटनास्थळावर घेऊन आलेलो आहोत. आरोपींना आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. गुन्हे तपास अनुषंगाने आरोपींनी दिलेली माहिती ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठीच आरोपींना आम्ही या ठिकाणी घटनास्थळ पडताळणी पंचनामा करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. काय त्यांचा उद्देश काय होता तोडण्याचा? काय या ठिकाणी मुंबई चायनीज हॉटेलवरती 10 ते 12 आरोपींनी तोडफोड करून गल्ल्यातली काही जी रक्कम आहे ती घेऊन गेलेली आहे. त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे. त्यांचा उद्देश काय? लूटमारचा होता. तर तपास सुरू आहे सध्या. त्याबद्दल प्राथमिक स्वरूपात आता सध्या बोलणं बाकीच्या आरोपींचा तपास पण देखील शोध देखील सुरू आहे. ज्यावेळेस घटनेतील पूर्ण आरोपी हे पकडले जातील त्यानंतर तपासांती या गोष्टीवर बोलणं योग्य राहील. जनतेला काय आवाहन करणार सर याच माध्यमातून? कुणीही घाबरू नये, अशा प्रवृत्तीला कुणीही खतपाणी घालू नये आणि कुणीही
घाबरू नये. जनतेने अशा प्रकारच्या ज्या घटना करतायत त्या घटनेबद्दल पोलीस स्टेशनला येऊन तक्रारी कराव्यात. पोलीस प्रशासन जे आहे ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हे सांगण्याचा प्रयत्न आमचा आहे. वतीने सर्व जनतेचं आवाहन करण्यात येते की वेळ बायपास रोडवरती चालू असलेले हॉटेल लॉजेस वगैरे जे काही आहे कोणीही आरोपींनी सदर ठिकाणी येऊन मोफत जेवण मागितल्यास व जेवण न दिल्यास हाणमार करण्यात येते. आरोपींकडून भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं. अशा कुठल्याही घटनेबद्दल कोणीही जनतेने तक्रार पोलीस स्टेशनला येऊन दिल्यास नमूद प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे अशा कोणत्याही प्रवृत्तींना जनतेने घाबरण्याची काही गरज नाहीये. पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाहीये. आरोपी कितीही जरी मोठे असला तरी कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता अशा घटनांबद्दल पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी अशी पोलीस स्टेशन साताराच्या वतीने सर्वांना आवाहन व विनंती करतो. ये गाड़ी जान दो ना, ये गाड़ी जान दो. सातारा खंडोबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांचा सर्व जनतेकडून आणि माझ्याकडून धन्यवाद देतो. असा गुन्हेगार करणाऱ्या लोकांची जी रिंगण काढली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. 26 फेब्रुवारी जो मुंबई चायनीजवर शासनाचे आदेश आहे की 10:30, 11, 11:30 नंतर धाबे हॉटेल बंद व्हायला पाहिजे, पण 1 वाजता हॉटेल बंद असताना सुद्धा काही गुंडवृत्तीची लोक अशी माहिती मिळाली की यापूर्वी अनेक धाब्यावर त्यांनी अशी धुमाकूळ केली आहे आणि पैसे पण लुटले, मारहाण केली, नुकसान केलेलं आहे. यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे. आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पोलीस आयुक्त साहेबांना माझा एक नम्रतेची विनंती आहे माझी, तर शहराची संख्या दिवसांदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यातून येणारे लोकांची संख्या जास्त आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यामध्ये गुन्हेगार वृत्तीचे लोक आहेत. तर जे काही भाडोकरी असतील किंवा कुठं राहत असतील तर रात्रीच्या वेळेस किंवा स्थानिक दुकान मालक घर मालकांना इंटिमेशन द्यावे, आदेश द्यावे. जो कोणी ज्या व्यक्तीला तुम्ही भाड्यानं घर देत आहे तर त्याचा बायोडाटा पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याला घर देण्यात यावे. तर निरीक्षक पोलीस शिंदे साहेब खंडोबा सातारेचे पोलीस निरीक्षक साहेब आल्यापासून गुन्हेगारीला निश्चितपणे आळा बसलेला आहे आणि नागरिक एकदम असं शांतपणे राहतात. आपलं नाव? मी गुलाब पटेल, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचा उपाध्यक्ष है अल्पसंख्यक विभाग. उस दिन आप जो तो आपके होटल पे हमला हुआ कितने बजे हुआ और कैसा हुआ? वो रात को 1:30 बजे हुआ. हम सब घर को चल गए थे, धोना धाना चालू था और सब तोड़ फोड़ किए. हमारा गल्ला लेके गए और तलवार लेके आए, राउड लेके आए. आते ही उन्होंने क्या डिमांड की पहले आपके पास? आप आते ही बोले हमको खाना होना, वो खाना नहीं था. हम बंद वक्त क्या टाइम हो रहा था? 1:30 बज रहे थे. अच्छा, वो धोना धाना चालू था और होटल बंद हो गई थी, कुछ था नहीं. तो वो खाना उनको होना था, इसके लिए वो ऐसे किरकिरी हुई. हाँ, किसी को मारपीट किएगा? मैं मारे, बच्चों को मारे है. अच्छा, मुक्का मार लगा उनको. गले में पैसे और निकाले? हाँ, गले में से पैसे निकाले. क्या नाम आपका? याकूब खान. धन्यवाद. कारवाई झाली, अटक केली, काय म्हणता? आमचं म्हणणं असं कुठलाही समाजासाठी आपलं गुन्हेगारासाठी जातपात नसते, पण जो गुन्हेगार आहे त्याच्यात नियमाने कारवाई झालीच पाहिजे. आणि आरोपीला कुठल्याही दहशतीखाली जर आरोप करीत असतील, दहशत करीत असतील तर त्यांच्यावर नियमाने कारवाई झालीच पाहिजे असं माझं मत आहे.
आणि हे जे पोलिसने कारवाई केली तर तुम्ही समाधान आहेत? 100% समाधान का नाही राहिलं? बरं, अनेक ठिकाणी अशी घटना घडत असतात. ग्रामीण भागामध्ये पण अशीच हॉटेलवर जे धंदे करतात लोक, त्यांच्या हॉटेलवर पण असे जे हल्ले होतात असतात आणि हे जे आरोपी ते कुख्यात असतात, त्यांना पैसे नसतात, त्यांच्याकडे दारू पिऊन धिंगाणा घालतात, असे आरोपीला कसं शिक्षा व्हायला पाहिजे? चांगली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कठोरात कठोर व्हायला पाहिजे. आणि धंद्यावाला गरीब असतो, श्रीमंत असतो, याच्यामध्ये जाऊन काहीच विषय नाही. पण जे दहशत निर्माण करते, गुंडगिरी तयार करते, त्यांच्यावर नेमाने कारवाई व्हायलाच पाहिजे. ही त्यांची खंत काढली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? सर्व अगोदर